नमस्कार, मी मयुरी हाऊस ऑफ मयुरीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. नागपुरात गेल्या काही दिवसांपासून खूप पाऊस सुरू आहे. आता पण बघा आकाशात किती ढग भरून आले आहे. या पावसामुळे माझी सगळी झाडं छान हिरवीगार झाली आहे. म्हणून आज म्हटलं चला तुम्हालाही माझ्या गच्चीवरची सुंदर फुलझाडं दाखवते. सुरुवातीला हे काटेरी झाड आहे. याचं नाव मला खरं तर माहीत नाही. हे झाड आमच्या घरी जवळपास 7 वर्षापासून आहे. याला लाल रंगाची छोटी छोटी फुले येतात. आताही आली आहेत, पण त्यांचा रंग मात्र थोडा फिक्कट दिसतोय. पण हिवाळ्यात ही फुलं अगदी गडद लाल रंगाची दिसतात. कमी देखभालीतही हे झाड खूप छान वाढतं. याला फक्त पुरेशी ऊन पाहिजे आणि पाणी कमीही असलं तरी चालतं. यानंतर इथे पानाच्या शोभेचं एक झाड आहे आणि त्याच्याच बाजूला आहे गुलाबाचं झाड. याला गुलाबी रंगाची फुले येतात. आमच्या गच्चीवर माकडं खूप येतात आणि झाडाच्या फांद्या तोडून टाकतात. त्यामुळे झाडाचं खूप नुकसान होते. या गुलाबालाही छान नवीन फांद्या फुटल्या होत्या, पण माकडांनी त्या तोडून टाकल्या. आता पुन्हा कधी वाढतील ते बघूया. याच्याच बाजूला म्हणजे या कुंडीतच मी अपराजिताचं वेलसुद्धा लागला आहे. याला खूप छान कळ्या येतात आणि गडद जांभळ्या रंगाची सुंदर फुले येतात. म्हणून मी हा वेल वर बांधून दिला आहे. फुलाचा हंगाम संपला की याची वेगळी व्यवस्था करेन. यानंतर कुंडीत आणखी एक गुलाबाचं झाड आहे. याला अबोली रंगाची गुलाबाची फुले येतात. हे झाड मी नर्सरीतून आणलं होतं. याला वर्मी कंपोस्ट खत दिलं की ते खूप छान वाढतं आणि भरपूर फुलेही येतात. याच कुंडीत कृष्णकमळाचा वेलही आहे. यावर्षी उन्हाळ्यात खूप कडक ऊन होतं, त्यामुळे माझी बरीच झाडे कोमेजली होती. त्यात हा कृष्णकमळाचा वेलही होता. पण पावसामुळे आता त्याला छान पालवी फुटली आहे. बरीच फुलंही येऊन गेली आहेत आणि अजून कळ्याही आल्या आहेत. एकामागे एक भरपूर कळ्या याला येतात आणि छान फुलेही येतात. पण हे फूल दिवसभरच असतं, रात्र झाली की ते कोमेजून जातं. मला तर हे फूल खूप आवडतं. आता पुढे आहे आणखी एक गुलाबाचं झाड. याला गडद लाल रंगाची फुले येतात. अशा प्रकारे माझ्याकडे एकूण 3 गुलाबाची झाडे आहेत. आणि याच कुंडीत मागच्या वर्षी मी काही मिरचीच्या बिया टाकल्या होत्या आणि त्याच्या रोपंही निघले आणि तेव्हापासून म्हणजे झाडंही खूप छान मोठं झालं आणि मागच्या वर्षी खूप मिरच्या आल्या होत्या आणि याही वर्षी तुम्ही बघू शकता झाडाला भरपूर मिरच्या लागल्या आहेत. आणि मिरचीही खूप तिखट आहे बरं का. आणि अजूनही भरपूर फुले आहेत याला. आता त्याच्याच बाजूला आहे हे कढीपत्त्याचं झाड. हे झाड लावून 1 वर्ष झालं आणि वर्षभरातच हे झाड खूप छान वाढलं. आधी माझ्या घरी कढीपत्त्याचं झाड नव्हतं. ते शोधायसाठी मी खूप इकडे तिकडे जायचे झाड कुठे मिळते म्हणून. आणि आता माझ्याच घरी बघा किती लहान लहान कढीपत्त्याची रोपं निघली आहे. आजच मी याला ताकाचं पाणी घातलं आहे, त्यामुळे झाडाची वाढ अजून चांगली होते. तुमच्या इकडे हे झाड असेल तर तुम्ही त्याला ताकाचं पाणी घाला, म्हणजे त्यांनी कढीपत्त्याच्या झाडाची वाढ खूप छान होते. आता हे झाड थोडं वाकलं आहे, त्याला मला थोडं सपोर्ट करून बांधावं लागेल. पावसामुळे ते वाकलं आहे थोडंसं. तर पुढे आहे पुन्हा अपराजिताचा वेल. तर हा जो वेल आहे तो पांढऱ्या रंगाच्या फुलाचा आहे. सोबतच इथे ॲलोवेराचं पण झाड आहे आणि हे आहे मोगऱ्याचं झाड. तर याला खूप छान फुलं आली होती उन्हाळ्यात आणि आताही बघा कळी आहेच. आणि खूप छोटंसं झाड आहे हे, तरीही भरपूर फुले याला येतात. तर इथे छोट्याशा ह्याच्यात पुन्हा इथे अपराजितेचा वेल आहे आणि माझ्याकडे अपराजिताचा वेल हा भरपूर ठिकाणी दिसेल तुम्हाला. आणि इथे आहे शमीपत्राचं झाड. आता हे ॲक्च्युअलमध्ये शमीपत्र आहे की नाही मला माहीत नाही, पण मी नर्सरीतून शमीपत्राचं झाड म्हणूनच याला विकत आणलं होतं. तर हे भरपूर मोठं झालं आहे, तर त्याला पण कट करावं लागेल थोडंफार. पुढे आहे देवचाफ्याचं झाड. आता याला नक्की देवचाफाच म्हणतात की काय हे मला माहीत नाही. मी आधी एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता, त्यावर मी विचारलेलं की या झाडाचं नाव काय आहे म्हणून. तर मला 1-2 कमेंट्स आल्या होतात की याला देवचाफा किंवा नागचाफा असं म्हणतात. तर मग मी तेव्हापासून या झाडाला देवचाफा असं म्हणते. यालाही पांढऱ्या फुलांचा खूप छान बहर येतो.
आणि यामध्ये पण म्हटलं ना तुम्हाला, माझ्याकडे अपराजिताचा वेल हा तुम्हाला जागोजागी दिसणार, म्हणून इथे या झाडात सुद्धा वेल निघाला होता. तर मग या झाडावर तो नको चढून जायला, म्हणून मी तिकडे बांधला त्याला साईडला. या छोट्याशा कुंडीत बघा मी हे झाड लावलं. आता पुन्हा याचं नाव पण मला नाही माहिती. हे झाड माझ्या मोठ्याने दिलं होतं, एकदम छोटंसं होतं. मी छोट्याशाच कुंडीत त्याला लावलं आणि तुम्ही बघू शकता या छोट्याच झाडाला किती फुलं आली. 2 फुलं आलीत आणि याच्या आधीही फुलं आली होती, ती आम्ही देवाला वाहिली. आणि तुम्हाला जर याचं नाव माहीत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा की या झाडाला आणि या फुलांना काय म्हणतात ते. बघा परत अपराजिताचा वेल आहे आणि हे पांढरं अपराजिताचं आहे. इथे आहे अळूची पानं. आत्ता मला पावसाळ्यात अळूची वडी खायला कुणाकुणाला आवडत नाही, प्रत्येकालाच आवडतं. म्हणून मागच्या वर्षी मी जेव्हा गावी गेले होते तेव्हा मी त्याचे हे मिळतात त्याच्या बिया, तर ते आणलेलं आणि ते तिथे टाकलं कूलरच्या टपामध्ये आणि छान पानं फुटली आहे यावर्षी. मागच्या वर्षी तरी तितकी नव्हती, पण यावर्षी भरपूर पाणी आली आहेत. तर जेव्हा केव्हा मी अळूच्या वड्या करेन नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. इथे आहे सदाफुलीचं झाड. तर इथे 2 आहे. एक एकदम हे बघू शकता तुम्ही दाट एकदम म्हणजे खूप साऱ्या पाकळ्यांचं आहे आणि हे एक विरळ जे 5 पाकळ्यांचं असतं ते. असं दोन्ही एकाच याच्यात मी मिक्स करून लावलं आहे. पुढे आहे इथे आहे जास्वंदीचं झाड. तर या मी कलमा आणल्या होत्या, अगदी छोट्या छोट्या होत्या या कलमा आणि म्हणजे भरपूर साऱ्या कलमा मी एकाच जागी लावून दिल्या होत्या आणि त्यापैकी काही वाढत आहे, काही आणखी छोट्या आहेत. तर ज्या 2 फांद्या वाढल्या आहेत त्यांना भरपूर फुले येत आहेत. आत्तापर्यंत मी जवळपास 5-7 फुले देवाला वाहून चुकली आहे या झाडाच्या. आताही त्याला छान कळ्या आल्या आहेत आणि उद्या पण एक फूल उमलणार. काल एक उमललं होतं, आता उद्या आणखी एक उमलणार. आणि इथे आहे रेन लिली. याला पण खूप सारी फुले येऊन गेली. त्याच्या बिया आता तयार झाल्या आहेत, त्या बिया तोडाव्या लागतात जेणेकरून आणखी त्यांना फुले येतील. पाऊस आला कीही येतात. तर माझ्याकडे पांढरा, गुलाबी आणि पिवळ्या अशा 3 रंगाच्या रंगाची आहेत. आणि पुढे बघू शकता तुम्ही, पुन्हा मी इथे मोगऱ्याचं झाड लावलं आहे, कारण मोगऱ्याचं झाड असावं ही माझी खूप आवड होती. तर माझ्या आईने 2 फांद्या आणलेल्या, तर मी एक तिकडे लावलेला आणि इकडे की 2 पैकी एक कुठलं तरी जगेल म्हणून. आता हे जे झाड आहे हे शोचंच आहे बहुतेक आणि मला असं वाटते ही इंडोर प्लांट आहे, कारण मी याला बाहेर ठेवलं आता पावसामध्ये, तर बघू शकता ते खराब होत आहे म्हणून. परत आता याला मला सावलीमध्ये किंवा जिथे जास्त पाणी याला लागणार नाही अशा ठिकाणी ठेवावं लागेल, कारण याची पानं खूप खराब होत आहेत. आणि इथे मी छोट्या कुंडीत आत्ताच स्नेक प्लांट लावलं. आता खाली माझ्या दारासमोर मी ही झाडे लावली आहे. त्यात आहे पानाचा वेल, मनी प्लांट आणि एक छोटं शोचं झाड आहे. तर पानाचं वेल हे जास्त त्याला ऊन नाही पाहिजे, त्याला सावलीच पाहिजे आणि जास्त पाणी पण नको त्याला. तर त्यामुळे मी या कोणत्यात त्याला ठेवलं आहे. तिथे जास्त पाणी वगैरे काही लागत नाही, पाऊस वगैरे. थोडंसंच त्याला ऊन पाहिजे, नाहीतर जास्त ऊन मिळालं की पानाचा वेल हा कोमेजतो. आणि मनी प्लांटचं पण सेम, जास्त त्याला ऊन मिळाले की त्याची पानं पण पिवळी पडतात आणि ते छान तिथे लागलं म्हणून मी त्याला तिथेच ठेवलं. इथे आहे मी आणलेलं जेट प्लांट. आता त्याला लावायचं आहे म्हणून मी असंच कुंडीत ठेवून दिलं. परत इथे हे बेलाचं झाड आणि माझी तुळशी बघा छान भरली आहे पावसामुळे आणि खूप छान मोठी वाढत आहे ती. तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. तुम्हाला माझी फुलझाडं कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हाऊस ऑफ मयुरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आणि पाऊस बघा पुन्हा सुरू झाला.